महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये एक हळहळ निर्माण करून गेलेला आहे। अजितदादांचं व्यक्तिमत्व हे पक्षातीत, पक्ष आणि पार्टीच्या पलीकडं, जाती धर्माच्या पलीकडं या महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये, घराघरामध्ये ज्याचा राजकारणाचा दुरान्वयी संबंध नाही अशा प्रत्येकाच्या मनामध्ये एक घर करून गेलं आणि अजितदादांचं झालेलं दुःखद निधन या महाराष्ट्राला एक प्रचंड धक्का देणारा असं आहे। अजितदादांच्या जाण्यामुळं आमच्या पक्षाचंच नव्हे, पवार कुटुंबाचं नव्हे तर महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, देशाचं नुकसान झालं आहे। आणि या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत असताना आणि त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राबाईंनी या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार असताना सर्वच राजकीय पक्षांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून एक महाराष्ट्राची वेगळी परंपरा आणि समंजसपणा दाखवत उमेदवार उभं न करण्याचा निर्णय घेतला। परंतु काँग्रेस पक्षाने मात्र काल के.सी. वेणुगोपाल यांचं पत्रही आलं की त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे। आम्हाला त्या संदर्भात जास्त बोलता येणार नाही। शेवटी संविधानामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, त्यामुळं निवडणूक लढवू शकतात। ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्याकरता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं, त्याला अनेकांनी प्रतिसाद देखील दिला आणि ज्यांनी काही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांनीसुद्धा बऱ्याच जणांनी अर्ज माघारी घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी दाखवलेली आहे। आता काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं विड्रॉलची तारीख 9 तारखेपर्यंत आहे आणि कदाचित तोपर्यंत त्यांचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी या संदर्भात थोडासा विचार करून अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेऊ शकतात। परंतु समजा निवडणूक झालीच तर या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका या भारत देशामध्ये झाल्या त्या सर्व निवडणुकांमधलं आजपर्यंत सर्वाधिक मताधिक्य जेवढं असेल त्याच्याहीपेक्षा जास्तीचं मताधिक्य घेऊन सुनेत्राबाईंनी या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि एक ग्रीनिज बुक रेकॉर्ड या देशातलं सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या विधानसभेच्या पहिल्या उमेदवार अशा पद्धतीचं ते रेकॉर्ड त्या करतील। एवढं या मतदारसंघामध्ये अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी एक भावनिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि दादांना श्रद्धांजली म्हणून घराघरातला प्रत्येक मतदार जो आहे तो सुनेत्राबाईंना त्या ठिकाणी एक मत त्यांचं देणार आहे। एका बाजूला उमेदवारी अर्ज आज भरला जातो केला तर आम्ही उमेदवारी माघारी घेऊ म्हणून गुन्हा दाखल केला तर या संदर्भातला अजित पवारांच्या अपघातासंदर्भात जर बारामतीमध्ये गुन्हा दाखल झाला तर आम्ही विचार करू उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, हे पहा, काँग्रेस म्हणतं। एखाद्या नेत्याच्या संदर्भानं आपल्या संवेदना आणि त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्याच्या करता म्हणून निवडणूक लढवून त्या ठिकाणी मागणी करणं हे काही प्रशस्त नाही। काँग्रेस पक्ष हे त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या पद्धतीनं एखादं आंदोलन करूनसुद्धा त्या पद्धतीची ते मागणी करू शकले असते। परंतु अजितदादांच्याच धर्मपत्नीच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची आणि त्या पद्धतीची मागणी करायची हे काही प्रशस्त वाटत नाही। परंतु त्या बाबतीतही अनेकांनी तशी मागणी केलेली आहे आणि आम्ही देखील आमच्या पक्षाने देखील या संदर्भामध्ये CBIच्या इन्क्वायरीची मागणी केलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन ते वेगवेगळ्या पातळीवर चाललेलं आहे। सुनेत्रा वहिनी एका बाजूला फॉर्म भरतायत, जिथं फॉर्म भरला जाणार आहे त्या ठिकाणी एक फ्लेक्स लागलेला आहे। अजितदादा समर्थकांनी ते फ्लेक्स लावले आणि त्यावर अशा याचा उल्लेख आहे की तटकरे आणि पटेल घातकी दोघं आहेत आणि त्यांची गरज नाहीये, अजितदादांचं नाव पुरेसं आहे, अशा प्रकारचं फ्लेक्स अजितदादा समर्थकांनी लावलंय। अजिबात अजितदादाचे समर्थक अशा पद्धतीचा फ्लेक्स लावू शकत नाहीत। तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे अजितदादांचे जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी होते आणि त्या कुटुंबाच्या प्रती आज प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांची आणि जेवढी त्यांचीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची भक्कमपणे साथ ही पवार कुटुंबाला आहे। या पद्धतीचं काही जणांनी अजेंडा ठरवून त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा संदेह निर्माण करण्याची एक मोहीम उघडलेली आहे। त्यामुळं अशा पद्धतीच्या फ्लेक्स अनेक लोक असू शकतात, आम्हाला त्या ठिकाणी नावं घेऊन त्यांना मोठं नाही करायचं, परंतु आमच्या पक्षाच्या अंतर्गतच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संशय निर्माण व्हायला प्रशासकीय भवन समोर, शासकीय कार्यालयासमोर फ्लेक्स लागतायत, कोणी लावले असतील मग ते शोधावं लागेल ना। आता तुम्ही तर बघितलं नाही, मी पण बघितलेलं नाही, तर ज्याने कोणी लावलेले असतील पटेल आणि तटकरेंच्या बद्दल काही असंतोष आहे म्हणजे लोकांच्या मनात जर अशी फ्लेक्स लावली जात आहेत तर अजिबात तसं नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे जाणीवपूर्वक एक प्रोपोगंडा आणि अजेंडा ठेवून काही मंडळी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करतायत आणि त्या ठिकाणी त्यात काही तथ्य नाही।